जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत समर एक्झाम 2026 म्हणजेच उन्हाळी सत्र परीक्षा 2026 चे आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षा एप्रिल मे 2026 रोजी होणार आहे. तर या परीक्षेसाठी TY-BSc 2019 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा, परीक्षेची फी ऑनलाईन पद्धतीने कशी भरावी, याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहे. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी किंवा परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरायला विसरू नका. तुम्ही जर का परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये काही अडचणी आल्या किंवा परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला जर का काही चुका झाल्या, तर त्याचा तुमच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगल्यापैकी इथे मार्क तर पडतीलच, पण जास्तीत जास्त तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जो काही आहे विषय, तर परीक्षा फॉर्ममध्ये चुका होणार नाही. तर परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण सुरुवात करूया परीक्षा फॉर्म कसा भरायचा आहे. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. इथे गेल्यानंतर तुम्हाला एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये इथे तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. तर या बटनावर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. तर कोणत्याही एखाद्या लिंकवर काय करू शकता तुम्ही क्लिक करू शकता. ओके. जसं की मी या ठिकाणी आता 6 नंबरच्या लिंकवर क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर इथे एक्झाम फॉर्मच्या डेट्सकडे लक्ष द्या. इथे तुम्हाला वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले असतील. जिथे तुमची कोर्सेस असतील, स्टार्ट डेट असतील, विदाऊट लेट फी लास्ट डेट असतील, विथ लेट फी इथे लास्ट डेट असेल आणि सुपर लेट फी जे काही असेल, तर त्याची डेट या ठिकाणी दाखवलेली आहे. आता तुमचा कोर्स जो काही आहे, तो आहे BSc रेग्युलर 2019 पॅटर्न. तर त्यामध्ये 28 मार्चला फॉर्म चालू झाले. 6 एप्रिल 26 पर्यंत विदाऊट लेट फी फॉर्म भरता येईल. 8 एप्रिल पर्यंत लेट फी सह भरू शकतात. तर एक्स्ट्रा फी सह तुम्ही 10 एप्रिल पर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता. ओके. सो आपण बॅक साईडला येऊया आणि इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करूया. या लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाइल सिस्टीम दिसेल. त्यामध्ये लेफ्ट साईडला तुम्हाला स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट लॉग इन दिसेल, कॉलेज लॉग इन आहे आणि ॲडमिन लॉग इन आहे. आपण विद्यार्थी आहात म्हणून इथे लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन बाय म्हणून ऑप्शन दिलेला आहे. इथे मेल आयडी किंवा मोबाईल नंबर दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. जो 5व्या सेमिस्टरमध्ये किंवा या अगोदरच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना जो काही मेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्ही वापरलेला आहे, तर त्याच माहितीच्या आधारावर तुम्ही काय करू शकता, आता परीक्षा फॉर्म भरू शकता. जर का तुम्हाला मेल आयडी किंवा मोबाईल नंबर आठवत नसेल, तर तुम्ही तुमच्या परीक्षा विभागाला भेटू शकता. त्यांच्याकडून तुम्ही तो जाणून घेऊ शकता. पण तुम्ही 5व्या सेमिस्टरला परीक्षा फॉर्म भरलेला असेल, त्याची एखादी प्रिंटआउट असेल, तर त्यावरचा मेल आयडी आणि मोबाईल नंबरवरून तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता किंवा तो मोबाईल नंबर या ठिकाणी वापरू शकता. पण जर का मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे आणि पासवर्ड माहीत नसेल, तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता. इथे फॉरगेट पासवर्डमध्ये जा. तिथे नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. तुमचा मोबाईल नंबर टाका. तुमच्या मेल आयडी आणि मोबाईल नंबरला OTP येईल. दोन्हीपैकी एक OTP टाका. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तिथे न्यू पासवर्ड क्रिएट करा. सेव्ह करा, सबमिट करा. त्यानंतर तुम्ही लॉग इनच्या बटनावर जाऊन पुन्हा इथे लॉग इन बाय मोबाईल नंबर, नंतर इथे मोबाईल नंबर एंटर करा. नवीन पासवर्ड एंटर रिसेट केलेला तो टाका. इथे जो काही कॅप्चा दिसतो आहे, तो कॅप्चा टाका आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. तर या पद्धतीने तुम्ही लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट प्रोफाइल सिस्टीममध्ये डॅशबोर्ड बघायला भेटेल. तर या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला लर्निंग मोड, कोर्स एनरोलमेंट, कॉलेज इन्फॉर्मेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन, प्रोफाइल स्टेटस दिसेल आणि ॲक्शन कॉलम जो काही आहे, त्यामध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्मचा ऑप्शन दिसणार आहे. या एक्झाम फॉर्मच्या बटनावर काय करा, क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे प्रोसीड बटन दिसेल, त्या बटनावर पुन्हा क्लिक करा. नंतर इथे ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड दिसेल, तिथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करा. इथे स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन दिसणार आहे. त्यानंतर इथे मीडियम दिसेल, त्या मीडियमला नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे बघा, आता जे विद्यार्थी केमिस्ट्रीचे आहे, तर त्यांच्यासाठी हा फॉर्म समोर दाखवलेला आहे. सेम इलेक्ट्रॉनिक्स, मॅथ, काही जो काही विषय तुमचा स्पेशलायझेशन असेल, तर ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे. ओके. सो इथे तुम्हाला जे काही तुमचे 9 विषय कंपल्सरी आहे, ते तुम्हाला इथे दिसून येणार आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे ऑप्शनल सब्जेक्ट दिसेल. जसं की या ठिकाणी तुम्हाला CH 610A, CH 610B, CH 611A, CH 611
बी. तर या 4 पैकी तुम्हाला 2 विषय घ्यायचे आहे. त्यातील एक विषय 610 ए-बी पैकी एक घ्यायचा आहे. तर दुसऱ्या 611 ए-बी पैकी एक विषय घ्यायचा आहे. आता या स्टुडंटनी जो काही विषय सिलेक्ट केला तो या ठिकाणी मी नमूद केलेला आहे. तर नमूद केल्यानंतर या ठिकाणी थोडंसं खालच्या बाजूला स्क्रोल करा. इथे तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट दिसून येणार आहे. ओके. कोणते? एक्स्ट्रा क्रेडिटचे. आता यामध्ये तुम्हाला टोटल ग्रॅज्युएशन डिग्री पूर्ण करताना तुम्हाला एक्स्ट्रा 8 क्रेडिट मिळवणं गरजेचं आहे. त्यापैकी पहिल्या वर्षी म्हणजेच फर्स्ट इयरला तुम्ही फिजिकल एज्युकेशनचे 2 क्रेडिट आणि डेमोक्रसीचे 2 क्रेडिट असे 4 क्रेडिट तुम्ही अर्न केलेले असतील आणि एस-वाय आणि टी-वाय मिळून तुम्हाला 4 क्रेडिट अर्न करायचे. जे 4 क्रेडिट तुमच्या GR-2A पासून तर GR-9A पर्यंत उपलब्ध असतील. ओके. आता या स्टुडंटनी 2 ते 3 प्रकारातून त्यांनी एक्स्ट्रा क्रेडिट मिळवलेले आहे. ज्यामध्ये GR-8चा तिने एक ऑप्शन घेतलेला होता. त्यानंतर GR-2A चा एक ऑप्शन घेतला, GR-3A चा घेतला. अजूनही त्यांनी GR-4A चा एक ऑप्शन त्यांनी सिलेक्ट केला. तर त्यांनी बऱ्यापैकी 8 क्रेडिट मिळवलेले आहे. आता कदाचित या स्टुडंटला वाटलं, की मला GR-7A पैकीही 2 क्रेडिट मला मिळवायचे आहेत. तर त्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे, सिलेक्ट कॉलमला टिक करायचं आहे. जसं की या ठिकाणी बघा GR-2A कॉलम आणि इथे 2 क्रेडिट दाखवलेले आहे. ओके. त्यानंतर इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. एक गोष्ट लक्षात घ्या, जर का तुम्ही एस-वायचे आणि टी-वायचे मिळून एक्स्ट्रा 4 क्रेडिट आणि फर्स्ट इयरचे 4 क्रेडिट हे जर का 8 क्रेडिट मिळवले नाही, तर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या सगळ्या विषयात पास होऊन तुम्ही एक्स्ट्रा क्रेडिट न मिळाल्यामुळे तुमचा निकाल रिझर्व्ह राहू शकतो किंवा फेल येऊ शकतो. म्हणून गांभीर्याने तुम्ही या पॉइंटकडे लक्ष द्या. एक्स्ट्रा क्रेडिट काय प्रकार आहे, कोणत्या ह्याच्यातून मिळवायचे त्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला बघायला भेटेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही ते व्हिडिओ बघायला विसरू नका. ओके. सो या ठिकाणी आपण सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर काय करू? क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर इथे तुमची सर्व फी वगैरे दिसून येणार आहे. ₹1245 तुमची फी आहे. खालच्या बाजूला थोडंसं स्क्रोल करा. इथे प्रिव्ह्यू, कॅन्सल आणि एक चेक बॉक्स दिसेल. तर प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करा. सगळे विषय, सगळ्या परीक्षा फॉर्म बरोबर आहे का नाही त्याची खात्री करा. त्याची खात्री झाल्यानंतरच तिथे सेव्ह किंवा सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला चेक बॉक्स दिसेल. त्या चेक बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तिथे कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड असा चार्ट दिसेल. त्या बटनावर पण क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड तुम्हाला दिसून येणार आहे. तर त्यामध्ये तुमचा सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, तुमचा कोर्स नेम, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट, इनवर्ड स्टेटस पेंडिंग ॲट कॉलेज, चलन स्टेटस अनपेड, प्रिंट प्रिव्ह्यू इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल आणि पे ऑनलाईन किंवा प्रिंट पेमेंट या बटनावर तुम्हाला पे ऑनलाईन हा टॅब तुम्हाला रेड कलरमध्ये दिसणार आहे. आता तुमचं काम काय आहे, इथे प्रिंट प्रिव्ह्यू हे जे काही बटन आहे, त्या बटनावर क्लिक करायचं आहे. या पद्धतीची तुमची प्रिंट प्रिव्ह्यूची पेजची प्रिंट आउट येते. इथे तुमचा एक्झाम फॉर्म दिसतो, तुमचा पी-आर-एन, एलिजिबिलिटी नंबर आहे, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे इथे सर्व सब्जेक्ट दिसून येतील. जसं की या स्टुडंटचे बघा, एक एक्स्ट्रा क्रेडिटचं सब्जेक्ट आहे आणि पुढचे 11 सब्जेक्ट तुम्हाला लाईनशीर दिसून येतील. तर असे सर्व सब्जेक्ट बरोबर आहे का नाही त्याची खात्री करा. इथे तुमचा 610, 611 कोणता सिलेक्ट केला काळजीपूर्वक बघा. तो जर का चुकीचा ठरला, महाविद्यालयातून जाऊन तुम्ही फॉर्म काय करा, डिलीट करा. ओके. सो ही झाली तुमची प्रिंट प्रिव्ह्यूची टॅब. ओके. त्यानंतर इथे तुम्हाला हे त्याची बॅक साईड असेल. ह्या दोन्ही काय करा, पेजेसच्या एका पेजवर प्रिंट आउट घेऊन त्याची प्रिंट आउट काढा. महाविद्यालयातील संबंधित विभागाकडून तो फॉर्म काय करा, चेक करा. नंतर महाविद्यालयाच्या ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमधून फॉर्म इन्व्हर्ट करा. फॉर्म इन्व्हर्ट झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्याची फी आता पेड करायची आहे. तर परीक्षा फी कशा पद्धतीने पेड करायची, त्यासाठी इथे ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्डमध्ये सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम दिसेल, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसेल, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड दिसेल, चलन स्टेटस अनपेड दिसेल आणि इथं प्रिंट किंवा पेमेंट बटनावर पे ऑनलाईन असा टॅब दिसेल. या अगोदर तुम्ही इथे बघत असताल की फॉर्म फक्त फिलअप केला त्यावेळेस तुमचा इथे प्रिंट किंवा पेमेंट बटनावर पे ऑनलाईन हा रेड कलर दिसेल आणि आता ज्यावेळेस फॉर्म इन्व्हर्ट झाला तर तिथं तो ब्ल्यू कलरचा टॅब दिसणार आहे. त्यामुळे या पे ऑनलाईन बटनावर आता आपल्याला क्लिक करायचं आहे आणि परीक्षा फी पेड करायची आहे. सो इथे पे ऑनलाईन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट सिस्टीम दिसेल. तिथे सिलेक्ट पेमेंट गेटवे आहे. 2 ऑप्शन आहे. 2 पैकी 1 ऑप्शन तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. जसं की मी या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र हे ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. त्या बटनावर क्लिक करा. इथे प्रोसीड फॉर पेमेंट बटन दिसेल. त्या बटनावर पण क्लिक करा.
त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. पेमेंटच्या वेगवेगळ्या मेथड आहे. जिथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू-पी-आय, नेट बँकिंग, ई-एम-आय दाखवलेला आहे. तर तुम्ही इथे सगळ्यात सोपा, ईझी आणि फास्ट होणारा पर्याय म्हणजे यू-पी-आय. या यू-पी-आय बटनावर क्लिक करा. तिथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक यू-पी-आय आयडी आणि दुसरं स्कॅन क्यूआर कोड. तर इथे स्कॅन क्यूआर कोड या बटनावर क्लिक करा. इथे स्कॅन क्यूआर कोड बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जो काही समोर क्यूआर कोड दिसेल, तो क्यूआर कोड तुम्ही तुमचा फोनपे, गुगल पे किंवा अजूनही कोणतं तुम्ही ॲप वापरत असाल, त्या ॲपच्या माध्यमातून काय करा, पेमेंट ॲपच्या माध्यमातून हा क्यूआर कोड स्कॅन करा. नंतर तुमचा पिन कोड टाका आणि पासवर्ड किंवा पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं पेमेंट करावं लागणार आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. कृपया हे पेमेंट करत असताना नेट बंद करणं, बॅकची स्क्रीन करणं किंवा बॅकचं बटन दाबणं, हे गोष्टी तुम्ही बंद करा. अदरवाईज तुमचं पेमेंट होऊ नये. तिथे तुम्हाला अनपेड म्हणून स्टेटस दिसावं लागेल. त्याकरता पेमेंट करताना काळजीपूर्वक पद्धतीने पेमेंट करा. जर का काही पेमेंट केलं आणि इथे जर का अनपेडच दाखवत असेल, तर इथे बघा तुमच्या ऑनलाईन पेमेंट स्टेटमेंटला किंवा सिस्टममध्ये इथे इम्पोर्टंट नोट दाखवलेली आहे आणि इथे खालती एक महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे. तर जर पेमेंट झालं नाही किंवा पेमेंट झालं आहे, पण तिथे तुम्हाला अनपेडचं स्टेटस दिसत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, संबंधित पुराव्यासह महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाला भेटायचं आहे. त्यांना वेब मेलला मेल करायला लावायचा आहे. तर तो मेल आयडी वगैरे सर्व माहिती दिलेली आहे. तुम्ही त्या मेल आयडीवरती मेल करू शकता. त्यामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण नाव, तुमचा कोर्स, तुम्ही पेमेंट केलं त्याचा यू-टी-आर नंबर, त्याच्याशी संबंधित काही स्क्रीनशॉट, त्यानंतर तुमचं प्रिंट पेमेंटची किंवा एक्झाम फॉर्मची प्रिंट प्रिव्ह्यूची प्रिंट आउट असे संबंधित डॉक्युमेंट वेब मेलवरून मेल केला त्या संबंधित मेल आयडीवरती, तर ते काय करणार आहे, मेल चेक करता, तुमचं खरंच पेमेंट झालं की नाही त्याची खात्री करतात. त्यांच्याकडे पेमेंट आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही डॅशबोर्ड आहे, तो चलन स्टेटस पेड म्हणून तुम्हाला दाखवणार आहे. त्याकरता पेमेंट करताना काळजी घ्या. ही वारंवार सूचना तुम्हाला देतो आहे. इथे परत तुमचा लॉग इन केल्यानंतर सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी येईल, कोर्स नेम येईल, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसेल, इन्व्हॉलिड स्टेटस इन्व्हॉलिड दिसेल, चलन स्टेटस पेड दिसेल. त्यानंतर शेवटी तुम्हाला प्रिंट किंवा पेमेंटच्या ठिकाणी प्रिंट म्हणून ऑप्शन येणार आहे. तर या प्रिंट बटनावर काय करा, क्लिक करा. तुमचा 3 पानांचा परीक्षा फॉर्म डाउनलोड होईल. तो परीक्षा फॉर्म डाउनलोड करा. इथे शेवटचं जे काही महत्त्वाचं पेज आहे, जिथे तुमची एक्झाम फी पेड केल्याची रिसिप्ट असणार आहे. ही जपून ठेवा. संबंधित परीक्षा फॉर्म तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकाकडे किंवा नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांकडे तो तुम्ही सुपूर्द करा. जेणेकरून तुम्हाला हॉल तिकीट मिळवण्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. जर का तुमचं पेमेंट स्टेटस अनपेड असेल, तर तुम्हाला खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. तुम्हाला परीक्षेचं हॉल तिकीट येणार नाही आणि परीक्षेचं हॉल तिकीट आलं नाही, तर तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. तर या पद्धतीने तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने पेमेंट पण करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आताच्या या व्हिडिओमध्ये टी-वाय-बी-एस-सी सेमिस्टर 6 2019 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा याची माहिती बघितली आणि परीक्षा फी विद्यापीठाला ऑनलाईन कशी भरावी याची पण माहिती बघितलेली आहे. तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या अडचणी येत असतील तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. अधिक माहितीसाठी आपल्या परीक्षा विभागाला संपर्क करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. जिथे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक, प्रॅक्टिकल एक्झाम आणि बाकीच्या सर्व संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात येईल. सो टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.